संगीता क्रिएट्स आर्ट ऑफ ईटिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बघतोय 3-4 प्रकारच्या कोल्ड कॉफीज। कोल्ड कॉफी मोका आहे, त्यानंतर ही फ्रॅपेसिनो, आणि आज आपण बनवायला घेणार आहे फ्रॅपेसिनो कॉफी। तर चला लवकर सुरू करूया। सर्वप्रथम गॅस ऑन करायचा आणि त्यावर एक स्टीलचं भांडं ठेवायचं, कारण आपण आधी कॉफी बेस तयार करून घेतो आहे। अतिशय सोपा सरळ आहे। मी कपाचंच माप दाखवते आहे। 1 कप पाणी मी यात घेतलेलं आहे आणि 1 कपाला बरोबर अर्धा कप साखर त्यात घालायची आहे, म्हणजे निम्मी साखर। 1 कप पाणी तर अर्धा कप साखर। आणि नेसकॅफे, कुठलीही कॉफी तुम्हाला जी आवडत असेल आहे ती 10 रुपयाचं असं 1 पाऊच मिळतं, त्याप्रमाणे मी 2 पाऊचेस यात टाकले आहेत नेसकॅफेचे, कारण हे मॉइश्चर जात नाही म्हणून हे छोटे असे मी पॅकेट्स घेते। आणि असं बघा, असं ढवळत राहायचं आहे त्याला। 2 पाकिटं म्हणजे साधारण मी 3 चमचे टाकलेली आहे, 3 मोठे चमचे टेबलस्पून कॉफी टाकलेली आहेत। आणि असा चिकटपणा आला, खूप जास्त कडक पाकही होऊ द्यायचा नाही आहे याचा। आणि बघा असं मी दाखवते आहे चमच्यावर, असं साधारण दिसलं पाहिजे आणि त्यातून रेष मारली तर त्याचे 2 पार्टिशन झाले पाहिजे, इतपत आपल्याला घट्टपणा यायला पाहिजे, एकदम कडक पाकही नको। तर हे सगळं आहे आता आपलं या कॉफीचं साहित्य। तर बघा बरंचसं मी समजावून, हे जी कॉफी आहे ही थंड झाल्यावर मी या बॉटलमध्ये फ्रीजमध्ये भरून ठेवली होती, जे आपण आता कॉफी बेस केला तो हा कॉफी बेस आहे। गार झाल्यावर तो आपण वापरू शकतो। त्यानंतर कुठल्याही प्रकारचं चॉकलेट सिरप आहे, त्यानंतर कंडेन्स मिल्क, मी इथे मिल्कमेड वापरते, हे साधारण 2 ते 2.5 चमचे। त्यानंतर कुठल्याही प्रकारचं फ्लेवर, तर व्हॅनिला फ्लेवर याला जातो, आणि मी थोडासा रोज वॉटरही घालते। त्यानंतर ही चॉकलेट पावडर आहे, ही ऑप्शनल आहे। नंतर क्रीम, ही साधारण आपल्याला 5 चमचे क्रीम लागते। त्यानंतर 1 कप दूध लागते आपल्याला। त्यानंतर हे सिरप आहे खजूरचं, जर साखर नसाल घालत तर सिरप टाकू शकतो, नाही तर मग ही साखर आहे 1.5 चमचा। हे व्हॅनिला आईस्क्रीम आहे, आणि या चॉको चिप्स आहे, आपल्याला गार्निशिंगसाठी लागतील। आणि हे बिस्किट्स, चॉकलेट बिस्किट्स कुठलेही तुम्ही घेऊ शकता, 6 बिस्किट्स। आणि आईस क्यूब्स बघा आपल्याला किती लागतात, ते साधारण 10 ते 12। आणि काजू आणि अक्रोड बदाम ड्रायफ्रूट्स मी ऑप्शनल आहे। आणि क्रीम नसेल तर मिल्क पावडरही तुम्ही घालू शकता, जर मिल्क क्रीम नसेल तर। हे झालं साहित्य। तर हे सर्व मी जे प्रमाणात सांगितलं आहे त्या प्रमाणात मी या मिक्सरमध्ये घातलं आहे। यात फक्त व्हॅनिला आईस्क्रीम कमी असल्यामुळे आज मी मँगो आईस्क्रीम घातलेलं आहे 1 वाटी। तर कुठलंही आईस्क्रीम तुम्ही घालू शकता, शक्यतो व्हॅनिला आईस्क्रीम चालेल। आता आपण बनवून घेऊया। यासाठी लागणारा आपल्याला जो ग्लास आहे त्याचं गार्निशिंग करू। तर त्यासाठी असं बघा, मी दाखवते आहे त्याप्रमाणे चॉकलेट सॉसनी असं आतून मी त्याला लायनिंग्स केलेले आहेत, आणि जेणेकरून आपला ग्लास छान दिसेल आहे। डेकोरेट करते मी त्याला। आणि गार्निशिंगचं आणि डेकोरेशनचं काय, जितकं कराल तेवढं कमीच असतं, कारण आधी आपले डोळे खातात नेहमीप्रमाणे मी सांगते, आणि मग आपण खातो। तर डोळ्यांना छान दिसलं पाहिजे ना, म्हणून हा सर्व उपद्व्याप आहे। तर याला चॉकलेट सॉस लावलेला आहे, आणि वरून मी त्याला काही अशा या रंगीत ज्या स्ट्रिप्स आहेत, चोको स्ट्रिप्स, त्या मी कलरफुल त्या लावते। तुम्ही चोको चिप्स पण लावू शकता, आपल्याला जे आवडेल, जे मनाला छान वाटेल ते सगळं कुकिंगमध्ये वापरायचं, म्हणजे कुठलाही पदार्थ बनवताना खूप आनंद असतो मनात। आणि गार्निशिंग करायला माझा सगळ्यात आवडता पार्ट हा आहे की कुठलीही डिश आपण कसं प्रेझेंट करतो ना, त्यावर तिचं, मला असं वाटतं तिची बरीचशी चव अवलंबून असते। तर बघा तयार झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला आपली कॉफी झाल्यावर। आता हे ब्लेंड करायचं आहे। मी ब्लेंडरमध्ये हे सगळं मिक्स घेतलं आहे आणि मी ब्लेंड करते आहे। त्या आईस क्यूब्स पूर्णपणे क्रश झाले पाहिजे, साधारण 2 ते 3 मिनटं लागतात या प्रोसिजरला। त्याला ब्लेंड केलेलं आहे। आणि बघा तुम्ही, आणि ही फुल फ्लेज कॉफी 1 कप जर आपण हा पूर्ण घेतला ना, तर ही मला वाटतं मग जेवायची गरजच नाही, एवढी हेवी असते ही, आणि खूप टेस्टी होते।
आता आपण या ग्लासमध्ये ही घेतलेली आहे आणि अर्थातच आता आपण याला वरतून पण काही ना काही ऑफकोर्स ॲड टाकू. बघा ही कॉफी तयार झालेली आहे. तर माझ्याजवळ व्हिपिंग क्रीम नव्हती त्यामुळे मी आज आईस्क्रीम यूज केलं आहे. वरती आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं आहे, त्याच्यावर चोको चिप्स, काही कलर्ड स्ट्रिप्स टाकलेले आहेत. बघा किती छान दिसतं. आता आपल्याला कोणालाही टेम्पटिंग होईल ना की आपण ही फ्रॅपेसिनो कॉफी घ्यावी आणि खूप छान आणि खूप टेस्टी लागते. तर तुम्ही ही नक्की करून बघा. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्ड कॉफीचाच एक प्रकार मोका जो असतो तो बनवायला सांगेन आणि एक अशी सिंपल कॉफी असते ती पण घेऊन येईन. तर बघा किती टेम्पटिंग दिसते आहे. आता तर मला असं झालं आहे की मी केव्हा हिची चव घेते, हिची टेस्ट करते की कशी झालेली आहे. सगळे जे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दाखवले ते मिक्सर पॉटमध्ये ब्लेंडिंग पॉटमध्ये टाकून त्याला ब्लेंड करायचं. ब्लेंड. तर आता चला मला केव्हा टेस्ट करते असे झालं आहे. आणि ऑफकोर्स ही कॉफी प्यायची नसते कारण आईस क्यूब्स टाकल्यामुळे ती फार छान अशी सेमी सॉलिड असते ती. मी बघते याची चव. अप्रतिम सुंदर खूप छान. कारण सगळ्या टेस्ट त्यात बिस्किट्स, ड्रायफ्रूट्स, आईस क्यूब्स, चॉकलेट सगळ्याचा फ्लेवर आलेला आहे आणि ऑफकोर्स कॉफीचा पण आलेला आहे. तर तुम्ही ही नक्की करून बघा.